अध्यक्ष महोदय, पुणे कल्याणनगर येथे दिनांक 19/5/2024 रोजी वेदांत अग्रवाल या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून विनापरवाना भरधाव वेगाने कार चालवून 25 वर्षीय अनिश अवधिया व अश्विनी कोष्टा यांच्या दुचाकीला धडक देऊन त्या निष्पाप जीवांचा बळी घेतला। अध्यक्ष महोदय, या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये याचे पडसाद उमटले। परंतु अध्यक्ष महोदय, या दृष्टीने आज या सभागृहामध्ये आपण लक्षवेधी चर्चा करतोय। बांधकाम व्यावसायिक विषय अग्रवाल यांचा मुलगा वेदांत याला 300 शब्दाचा निबंध आणि 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे आदेश, एवढी शिक्षा ही न्यायालयाने दिली। अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य माणसाने किंवा बस, ट्रक, कॅब किंवा रिक्षा चालकांकडून जर प्राणांतिक हानी झाली तर जवळजवळ 10 वर्षाची शिक्षा असते। अध्यक्ष महोदय, आणि इथे धनगारग्यांच्या 17 वर्षीय मुलाने मद्यप्राशन करून मोटार चालवून दोघांचा जीव घेतला, त्यांना केवळ निबंध लिहायला लावलं, हे एक संतापजनक बाब आहे। अध्यक्ष महोदय, यावरती सरकार म्हणून सरकार कारवाई करते, परंतु आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय, हाच मुलगा जेव्हा पोलिसांच्या ताब्यात होता तेव्हा येरवडा पोलीस ठाण्याकडून श्रीमंतचा मुलगा म्हणून संरक्षण दिले व पोलीस ठाण्यात त्याला सँडविच, बर्गर आणि बिर्याणी दिली गेली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। आणि अध्यक्ष महोदय, ही सगळी घटना जी आहे ही संतापजनक आहे। पुण्यामध्ये ही घटना घडते आणि मद्यपान प्राशन करून अशा पद्धतीचं कृत्य करणं हे चुकीचं आहे। याच्यावरती निर्बंध घालण्यासाठी सरकार म्हणून येणाऱ्या काळात अशा घटना घडू नये म्हणून नेमकं आपण काय करणार आहोत? या मुलाला विशेष ट्रीटमेंट का दिली गेली? त्याला त्या कस्टडीमध्ये असताना पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा, बर्गर का दिले गेले? एखादा माणसाने जर ऍक्सिडेंट केला आणि माणूस जिवंत मेला तर त्याला 10 वर्षे शिक्षा आहे, परंतु याला कमी शिक्षा का ठोठवली गेली? आणि असे प्रकार या महाराष्ट्रामध्ये, या शहरामध्ये घडू नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकार कोणते निर्बंध घालणार आहे याची माहिती या लक्षवेधीच्या रूपाने या सभागृहात होणं गरजेचं आहे, चर्चा होणं गरजेचं आहे। आणि केवळ ही एक पुण्यातील घटना आहे, परंतु असं असंख्य घटना या शहरामध्ये अनेक ठिकाणी रोज घडत आहेत, परंतु मोकाटपणे मद्यप्राशन करणारी मंडळी ही या ठिकाणी आपलं मद्यप्राशन करतात, मोकाटपणे त्या ठिकाणी पब आणि बार चालवले जातात। याच्यावरती सरकारने निर्बंध घालण्यासाठी कोणती कारवाई केली याची माहिती या सभागृहाला मिळणं आवश्यक आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रभू साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो निश्चितपणे गंभीर आहे। सदर जी घटना आहे ही घटना 19/5/2024 रोजी साधारणपणे 2:30 वाजताच्या दरम्यान घडली आणि त्यानंतर हा जो विधी संघर्षित बालक आहे त्याला लोकांनी त्या ठिकाणी थोडी मारहाणही केली आणि त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो 304 चा होता, 304 ए चा होता, परंतु त्यानंतर वरिष्ठांनी व्हिजिट दिली आणि वरिष्ठांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की 304 ए नाही, 304 चाच गुन्हा या ठिकाणी दाखल केला पाहिजे। आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरीमध्ये 304 चा गुन्हा दाखल केला आणि ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डापुढे माझ्याजवळ ती ऍप्लिकेशन देखील आहे की या ऍप्लिकेशनमध्ये अतिशय स्पष्टपणे जी काही बाजू मांडण्यात आली आहे, विधी संघर्षित बालक नाम आपण वाचत नाही, जन्म दिनांक 14/9/2006, राहणार बंगला नंबर 1, ब्रह्मा सन सिटी जवळ, वडगाव शेरी, पुणे, याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निगूढपणे सदरचे कृत्य केले आहे। त्याची जन्मतारीख 14/9/2006 अशी असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय 17 वर्ष 8 महिने झाले आहे, तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन 20 यांच्याकडे ॲडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे। हा पहिलाच अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये
स्पष्टपणे पोलिसांनी म्हटलेलं आहे की याला ॲडल्ट ट्रीट करावं, कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे 17 वर्षाच्या वरचे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केलं असं जर लक्षात आलं तर त्यांना ॲडल्ट ट्रीट करता येतं, त्या संदर्भातली तरतूद आहे. त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती. माझ्याजवळ तिथली कॉपी आहे. ते जे ज्युएनाइल जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर लिहिलं आहे सीन अँड फाईल्ड, आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा त्यांनी सांगितल्या ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लगेच इमिजिएटली पोलिसांनी त्याच्यावर अपील दाखल केली आणि कोर्टाकडे अपील दाखल केल्यानंतर सीजीएम साहेबांनी त्या अपील हिअर केली आणि हिअर करून सांगितलं की ज्युएनाइल जस्टिस बोर्डाच्या सेक्शन 45 प्रमाणे तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे, तो तुम्ही रिव्ह्यूचा अधिकार तिथे वापरा, आणि जर त्यांनी रिव्ह्यू मध्ये ऐकलं नाही तर पुन्हा आमच्याकडे आम्ही ते नक्की ऐकू. आणि मग ज्यावेळी रिव्ह्यू करता ती पिटिशन दाखल केली त्यावेळेस मात्र मग त्यांनी जो काही आपला जुना निर्णय होता तो बदलला आणि त्याला जी काही कस्टडी आहे ती कस्टडी त्या ठिकाणी दिली. हे करत असताना अनेक मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात आले. विशेषतः त्याचा जो रक्ताचा नमुना घेतला होता, ज्यावेळेस रक्ताच्या नमुन्यामध्ये त्या ठिकाणी अल्कोहोल नाही असं लक्षात आलं त्यावेळेस पोलिसांना स्ट्राईक झालं की काहीतरी याच्यात गडबड आहे, आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए घेतला आणि जो रक्ताचा नमुना होता त्याच्या डीएनएशी मॅच केला, त्याच्या वडिलांचा डीएनए घेतला, तो मॅच केला, तर असं लक्षात आलं की जे रक्त त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचा डीएनए मॅच होत नाही. आणि तात्काळ मग पोलिसांनी त्या संदर्भातली कारवाई केली. जे काही डॉक्टर आहेत त्यांना अटक केली. त्यातनं मग एकाने कबूल केलं की मी 3 लाख रुपये घेऊन अशा प्रकारचा हा नमुना बदललेला आहे. या सगळ्या बाबी त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणल्या. त्याची पहिली चार्जशीट जी आहे ती देखील दाखल केली आणि सगळा लीगल आणि टेक्निकल एव्हिडन्स त्याच्यामध्ये तयार केला. त्याची जी काही क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस आहे ते क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस केलं. त्या क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस मध्ये ज्यावेळी त्यांनी ब्रेक मारलेला आहे त्यात लॉक झालेली स्पीड ही 110 km/h आहे. त्यामुळे अत्यंत वेगानेही तो चालवत होता. त्याच्या घरापासून कंप्लीट सीसीटीव्हीचं जे नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे. तो पहिले ज्या बारमध्ये बसला जिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फुटेज ते जप्त केलेलं आहे. त्या सीसीटीव्ही फुटेज सोबत त्यांनी दिलेलं बिल जप्त केलेलं आहे. तो दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला त्याचं सीसीटीव्ही फुटेज हे जप्त केलेलं आहे. त्यामुळे लीगल आणि टेक्निकल एव्हिडन्स मध्ये आता कुठेही एव्हिडन्सची कमतरता नाहीये. हा सगळा एव्हिडन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्या वडिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे, कारण वडिलांनी त्या ठिकाणी ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट अनुसार आपला मुलगा ऍडल्ट नाही हे माहिती असताना देखील त्याला गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे, म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. जे बारचे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला लिकर सर्व्ह केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्या सगळ्यांना अटक त्या ठिकाणी झालेली आहे. आणि याच्यासोबत त्याचे जे आजोबा आहेत त्यांनी त्या ड्रायव्हरला तू हे अंगावर घे, ड्रायव्हर गेला होता की मी चालवत होतो, पण पोलिसांनी ते मान्य केले नाही. पोलिसांनी सांगितलं आमच्याजवळ इनफ एव्हिडन्स आहे की हाच चालवत होता. त्यानंतर त्या ड्रायव्हरला एक दिवस त्या आजोबांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तूच हे अंगावर घेतलं पाहिजे, पण त्यांनी ते काही शेवटी मान्य केलं नाही. त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे. अजूनही ते त्या ठिकाणी अरेस्टेड आहे. आणि या संदर्भात
जे काही पोलीसचे अधिकारी आहेत, कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे आहे? पहिली चूक ही आहे की ज्यावेळी त्याला 3 वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं, ते 8:30 वाजता त्यांनी पाठवलेलं आहे. त्यामुळे दुसरं, अशा प्रकारचा गुन्हा घडला. नॉर्मली ऍक्सिडेंटमध्ये 304A लावतात, तो 304A लावला, पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं, पण ते वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही. वरिष्ठांनी आल्यानंतर तो 304A 304 केलेला आहे आणि तो त्याच वेळी केलेला आहे. याचा सगळा रेकॉर्ड हा केस डायरीमध्ये आहे आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे. यासोबत तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये जवळपास पुण्याच्या भागामध्ये 70 पब्सवर कारवाई केलेली आहे, ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्तींचं उल्लंघन केलं आहे. अशा 70 पब्सचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही अटी आहेत त्या ठिकाणी आता ज्यांचे लायसन्सेस आहेत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड कॅमेरेज लावले आहेत. त्याची सुरुवात झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी आता लागले आहेत. कंपल्सरी केलाय की ज्यातनं त्यांनी किती वाजता बंद केलं, त्यांनी सर्व करताना त्याचं जे काही वय आहे ते तपासलं की नाही, या सगळ्या गोष्टी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासल्या जातात. आणि एंट्री घेताना देखील एंट्रीवर त्याचं वय काय आहे याचा प्रूफ तपासण्याचे त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. आणि हे सांगण्यात आलंय की समजा उद्या एंट्री दिली गेली आणि वय तपासलेलं नाही असं जर लक्षात आलं तर त्याची कारवाई लायसन्स रद्द करण्यामध्ये होईल आणि फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल. अशा प्रकारच्या उपाययोजना देखील या ठिकाणी केल्या आहेत. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते अध्यक्ष महोदय, खरं तर आता पुण्याची घटना आणि त्यानंतर झालेल्या सुद्धा घटना महाराष्ट्रामध्ये हिट अँड रनमध्ये त्यानंतर सुद्धा आपण म्हणतो की कायद्याचा धाक वगैरे काही राहिलेला नाही. 6-7 घटना नंतर झाल्यात, नागपुरात झाल्यात, बऱ्याच ठिकाणी झाल्यात, त्यांची यादी आहे पण ते वाचणार नाही. अध्यक्ष महोदय, खरं तर आता असं म्हणतात की पुण्यातली लोक पुण्याचा आता उडता पंजाब होत आहे. ड्रग्स माफियांनी पुण्यात थैमान घातलाय, कायदा सुव्यवस्थेचा सगळा बोजवारा उडालाय, वाईट अवस्था पुण्याची झाली. एक शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे, सामाजिक सांस्कृतिक त्याला एक नाव आहे. इथे बाहेरची मुलं जे शिकण्यासाठी येतात या पुण्यामध्ये, त्यांचे पालक आता चिंतेत आहेत की आमच्या मुलांना पुण्याकडे पाठवावं की नाही. असं कुठलंही स्थळ राहिलं नाही अध्यक्ष महोदय जिथे ड्रग्स मिळत नाही, जिथे नशाब केली जात नाही. अध्यक्ष महोदय, प्रश्न असाच येतो की ही कार बिना नंबरनी 6 महिन्यापासून फिरत होती. अध्यक्ष महोदय, अशी पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही कार? जर बिना नंबरची गाडी एका मोठ्या बिल्डरची धनदांग्याची आहे म्हणून पोलिसांनी सोडलं का त्यांना की फिरू दिली? बिना नंबरची गाडी कोणालाही, आम्ही एखादी नवीन गाडी घेतली तर आम्हाला रस्त्यावर आणता येत नाही, पहिलेच गाडीचा तो आरटीओ सांगतो की आम्ही नंबरच देत नाही, तुम्ही गाडी चालवायचा जोपर्यंत नंबर असेल रजिस्टर झाल्याशिवाय बाहेर काढायचे नाही. आणि हे सर्वचपणे चाललं अध्यक्ष महोदय. आरोपीला जामीन मिळाला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, मला तुम्ही कारवाई केली, PI वर कारवाई केली तिथल्या पोलिसांनी. अध्यक्ष महोदय, यातला खालचा प्रकार असा आहे, हा लेट होण्याला याला सुद्धा थोडासा पॉलिटिकल याला कारण आहे ना, राजकीय कारण आहे, तेही तपासले गेलं पाहिजे. कुणाला सपोर्ट करावा आणि कुणाला करू नये, 2 निष्पाप लोकांचा जीव जातो. तरुण भरधाव गाडी चालवतो, ब्लड नमुने बदलण्यापर्यंतची हिंमत जाते. अध्यक्ष महोदय, हे कोणामुळे झालं? 2 डॉक्टरवर कारवाई केली. खरं तर हे ससून ड्रग विकण्याचा ससून हॉस्पिटल इतकं कलंकित झालंय की ड्रग्स विकण्याचा आता एक हे अड्डा झाला असं म्हणतात सगळे लोक. सगळा व्यवहार तिथून होतो. आणि मी माननीय गृहमंत्री महोदयांना लक्षात आणून देतो की तुम्ही जरा माहिती घ्या पुण्यात काय चाललंय. 450 त्या ठिकाणी
ओपन टेरेस हॉटेल आहे. प्रत्येक हॉटेलकडून ज्या भागातील कोरेगाव असेल, कल्याण नगर असेल, 5 लाख रुपयाचा हप्ता बांधलाय अध्यक्ष महोदय. 5 लाख रुपये. आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्याच्यात आउटस्कट्सला 75 ते 2.5 लाख रुपये घेतले जातात अध्यक्ष महोदय. आणि पबचा दर तर पहिल्यांदा 5 लाख रुपये. मला हे कळत नाही की एवढा मोठा संपूर्ण व्यवहार चालत असताना ज्या पब्स अनधिकृत चालत आहेत, नियमाचं उल्लंघन करून चालत आहेत, तेथील 27 पबला अध्यक्ष महोदय कुठलाही परवानगा नव्हता. आता बिना परवानगीने 27 पब जर चालत असतील तर पोलीस कमिशनर काय झोपा काढत होते तिथे? त्यांच्यावर कारवाई नको? गेल्या 200 गुंडांची ओळख म्हणजे त्यांनी परेड घेतली. ही परेड होती की ओळख? परेड होती की ओळख होती हा प्रश्न येतो. 200 गुंडांची गेल्या आज कमिशनर आहेत आणि पुण्याची आता कायदा सुव्यवस्था आता एकदम सुसाट होणार. आली ओळख घेतली, सांगितली ही ओळख, हे परेड होती. नाही, प्रश्न येतो. पुण्यातला प्रश्न अध्यक्ष महोदय हा गंभीर झालाय. हा प्रश्न गंभीर आहे अध्यक्ष महोदय. म्हणून मी याच्याकडे लक्ष देतो आहे. गृहमंत्री महोदय, तुम्हाला तिथे जे काही कमिशनर आहेत बघा, आरोपी हे 2 आरोपी अमरावतीत का मिळाले? माझा आरोप आहे आपल्याकडे आमची चौकशीची मागणी आहे. जरा माहिती घ्या. त्या संभाजीनगरमध्ये आरोपी पकडत असताना तिथे काय तोडपाणी झालाय याची माहिती घ्या. कोण होता मध्यस्थी याची पण माहिती घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय. हे वरवर नाही, या प्रकरणामध्ये मोठे अधिकारी सुद्धा पाठीशी त्या सगळ्या प्रकरणाला लपवण्यामध्ये आणि त्याला आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे अध्यक्ष महोदय. माझी विनंती एवढीच आहे की आज मध्यप्रदेश हे तिथे चाललंय. नॉन टीपीच्या माननीय गृहमंत्री महोदय, नॉन टीपीची दारू सर्रास पुण्यात विकली जाते. सर्रास करोडो रुपयाचा महसूल हा बुडवला जातो. आपण ही जर तपासणीची एक मोहीम घेतली ना आणि ती अचानकपणे सांगून केलं तर सगळं गायब होईल. मी सांगतो आपल्याला, पुण्यातून तुमच्या तिजोरीमध्ये 500-700 कोटी रुपये येतील. इतका हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि या सगळ्यामध्ये ड्रग्सचे हप्ते सुरू आहेत, गुटख्यांचे हप्ते सुरू आहेत, पबचे हप्ते सुरू आहेत, हॉटेलचे हप्ते सुरू आहेत, रेट ठरवून घेतला आहे. काय होईल कायदा आणि सुव्यवस्थेचा पुण्यातल्या? काय कोण आपला कायदा हातात घेऊन जाणार नाही? म्हणून माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महोदय, मी काही प्रश्न नाही, प्रश्न असा आहे बोलतील स्पेसिफिक अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न असा आहे आमचा, या प्रकरणामध्ये एकूणच झालेली आरोपीला पकडल्यानंतर कारवाईमध्ये झालेला विलंब याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे. त्यांना आपण राजीनामा द्यायला भाग पाडणार का? तो राजीनामा घेणार का? हा पहिला प्रश्न. आणि इतके दिवस ही नंबर प्लेट नसलेली गाडी चालत होती, यावर याच्यावर आपण याच्या संदर्भात कुणावर कारवाई करणार? आणि आजपर्यंत त्या पर्सवर आणि आता कारवाई झाली, ती कारवाई न करण्याचं कारण काय? आणि यावर यांचा कुणाचा आशीर्वाद होता? त्यांच्यावर कारवाई होईल का? अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर पुणे हे जे शहर आहे आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे. आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे. तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे. देशभरात त्याची बदनामी होते. उलट नाही, वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे. शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं, तथापि या घटना घडल्या ते गंभीर आहे, त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही. कोणी जात नाही, काळजी करू नका. ते तुमच्या काळात गेले ना, आमच्या काळात जाऊ नाही शकत, सोडून द्या. नाना भाऊ, हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना, यातनं खोटं बोलायची सवय लागेल बरं. माझ्या मित्राला खोटं बोलायची सवय लावून देऊ नका. रोज आपलं खोटं बोलून रेटून बोलायला योग्य नाही आहे. सन्माननीय
विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं, पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये, म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीन चिट वगैरे द्यायला बसलो नाही, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली आहे, अतिशय प्रोएक्टिव्ह. आणि कुठलाही तसूवरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. तथापि आपण जे सांगितलं, खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे, कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं हे बघा रेट कार्ड, हे इतके रेट चाललेले आहेत. असं नसतं. तुम्हाला जास्त माहिती आहे. रेट कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला बोलू नका. हे बघा, हे फार चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री बोलत असताना असं बसून बोलणं योग्य नव्हे. अध्यक्ष महोदय, तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल. रोहित पवार. अध्यक्ष महोदय, परंतु रोहितजी, अध्यक्ष महोदय, गाडीच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केला होता, त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण प्रोसेस पूर्ण केली नाही. त्याचा जो रजिस्ट्रेशन नंतर टॅक्स भरायला पाहिजे होता तो भरला नाही. त्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली आहे आणि 420, 467 गुन्हा त्याही संदर्भात दाखल केलेला आहे. आणि हे तपासून पाहण्यात येईल की याच्यामध्ये आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याचं काही संगनमत आहे का. बोला रोहित पवार. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष तुम्हाला संधी दिली, आता बाकीच्यांना बोलू दे की. अध्यक्ष महोदय, देतो तुम्हाला, देतो. बोला. अध्यक्ष, त्यांचा उद्या देतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हा जो विषय आपण बघितला तो खऱ्या अर्थाने का चर्चेत आला, त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी हा विषय हातात घेतला, आंदोलनं केली. रवींद्रभाऊ दंगेकर आमदार यांनी सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण खोलात जर गेलो तर याचा सिस्टमिक एरर आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने गुन्हा केला तो एका मोठ्या कुटुंबातून होता, पैशावाल्या कुटुंबातून होता आणि 6 ते 7 डिपार्टमेंट त्या व्यक्तीला मदत करत असताना आपण सर्वांनी बघितलं. एखाद्या गरीबाला जर तिथं काय केलं असतं तर कदाचित त्या बाबतीतली चर्चा सुद्धा तिथं अध्यक्ष महोदय झाली नसते. अध्यक्ष महोदय, इथं जर आपण बोलायचं झालं तर आमचं एवढंच म्हणणं आहे, याच्यामध्ये ड्रग्ज वगैरे बऱ्याच काही केसेस इन्व्हॉल्ड आहेत. अध्यक्ष महोदय, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी 18 जुलै 2023ला मी एक लक्षवेधी मांडली होती ड्रग्सच्या बाबतीत. फडणवीस साहेबांनी होम मिनिस्टर म्हणून त्याला उत्तरही दिलं होतं आणि उत्तर खरंच चांगलं होतं. अध्यक्ष महोदय, पण फक्त ते उत्तरच राहिलं का एवढीच शंका त्या ठिकाणी मला वाटतं. अध्यक्ष महोदय, कुरिअरचा वापर केला जातो, या संदर्भात ऑफिसचे सॅनिटायझेशन ते करणार, सेन्सिटायझेशन ते करणार असं त्यांनी सांगितलं होतं. अध्यक्ष महोदय, त्या बाबतीत आपण धोरण म्हणून काय केलं असा प्रश्न होम मिनिस्टर साहेबांना या ठिकाणी मी उपस्थित करतो. अध्यक्ष महोदय, जिल्हा अधिकारी यांच्या अंडर अँटी ड्रग कोऑर्डिनेशन कमिटी तयार केली जाईल, ती केली गेली आहे का, त्याची कुठली स्ट्रॅटेजी आहे का, त्याच्याबद्दल आपण पुढे काय करणार आहोत आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची कोऑर्डिनेशन कमिटी ही निर्माण केली, त्याचा काय स्टेटस आहे असा प्रश्न अध्यक्ष महोदय मी इथं होम मिनिस्टर साहेबांना करतो. त्याच्याबरोबर दहशतवादी पथकाला नोडल एजन्सी हे केलं जाईल, तर अशी एजन्सी केली गेली आहे का, त्याचा कुठला अहवाल आलाय का, एवढंच या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्हाला बोलायचं आहे. आणि याच्यामधून मला असं वाटतं की याची सरकार असो का त्याची सरकार असो, ह्यात पूर्णपणे सिस्टमिक एरर आहे. म्हणजे श्रीमंताचा एखादा व्यक्ती नाही तर कॉन्टॅक्ट असणारा एखादा व्यक्ती सहजपणे याच्यातून सुटून जाऊ शकतो. फक्त लोकांनी हा विषय ताब्यात घेतला, पण उद्या गरीब असू नाही तर श्रीमंत असो, कुणी चूक केली तर त्याला त्या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे. यासाठी आपण ट्रान्सपरंट सिस्टम काय करणार आहोत असं या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय होम मिनिस्टर साहेबांना प्रश्न करतो. सन्माननीय रोहित पवारजींनी जो मुद्दा उपस्थित केला त्या गोष्टीशी मी सहमत आहे की श्रीमंताचा पोरगा असो का गरीबाचा पोरगा असो, न्याय हा सारखा असला पाहिजे. या केसमध्ये निश्चितपणे ससून हॉस्पिटलमध्ये पैशाचा वापर करून त्या ठिकाणी
न्यायाला एक प्रकारे ओरबाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की पुन्हा पुन्हा आणून देतो, कारण हा एक या ठिकाणी सातत्याने चाललेला आहे सांगणं की लोकांनी ओरड केली, माध्यमांनी ओरड केली म्हणून अशा प्रकारची कारवाई झाली, सत्य नाही. मी तुम्हाला घटनाक्रमाची पुन्हा एकदा वेळ सांगतो की रात्री 2:30 वाजताची घटना आहे. त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलाय. 8:30 वाजता गुन्हा दाखल झालेला आहे. 8:30 वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची ती मेडिकल झालेली आहे. मेडिकल मध्ये काही असू द्या, पण त्या ठिकाणी त्याच दिवशी 10:30 वाजता वरिष्ठांनी FIR मधलं जे 304A होतं ते केस डायरीमध्ये 304 करायला लावलं. त्याची वेळ आहे, टायमिंग आहे. आणि मी आपल्याला त्याच दिवशी 12 वाजता ज्युएनाइल जस्टिस बोर्डाकडे केलेला अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की हिनियस क्राईम आहे आणि याला ॲडल्ट म्हणून तुम्ही ट्रीट करा. त्यामुळे हे सगळं जे काही केलेलं आहे हे करत असताना याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठलाही डिले नाही आहे. डिले कुठला तुम्ही सांगितला की त्यांनी 8:30ला गुन्हा रजिस्टर जो काही केला त्यानंतर मेडिकलला पाठवलं, त्याच्या आधी पाठवायला हवं होतं. आणि अशा प्रकारचा गुन्हा दाखल करत असताना वरिष्ठांना इन्फॉर्म करण्याची पद्धत आहे ती त्यांनी केलेली नाही. ह्या 2 चुका त्याच्यामध्ये आहेत. पण आपण जे म्हणालात, निश्चितपणे प्रत्येक गुन्ह्यातनं आपण काही गोष्टी शिकतो. त्यामुळे हे जे काही लूप होल्स आपल्या लक्षात येत आहेत की ज्यातनं कोणीतरी पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्याय विकत घेऊ शकेल, पैशाचा वापर करून पुरावे बदलू शकेल, अशा प्रकारचे जे विषय येत आहेत निश्चितपणे त्याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आपल्याला काय करता येईल. विशेषतः एक गोष्ट यात मला नमूद केली पाहिजे की 1 जुलैपासनं आपले जे नवीन कायदे लागू होत आहेत त्याच्यामध्ये आता लिगल अँड टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स याला जास्त महत्व दिलेलं आहे. त्या प्रकारची तयारी देखील आपण केली, पण तो वेगळा विषय आहे. पण त्यातनं निश्चितपणे या गोष्टी ॲड्रेस होतील. दुसरा जो आपण ड्रग्सच्या संदर्भात मी जे उत्तर दिलं होतं त्याचा जो रेफरन्स आपण दिला तर त्यात सांगितलं पाहिजे की कुरिअर ऑफिसेसचं सॅनिटायझेशन आणि त्या ठिकाणी व्हिजिट्स मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. जेव्हा आपली चर्चा होईल चर्चेच्या उत्तरात मी आकडेवारीसहित ते सांगेन, पण ते आपण निश्चितपणे केलं. जिल्ह्याच्या समित्या तयार झालेल्या आहेत. समित्यांच्या बैठका त्या ठिकाणी ज्या काही आपण अँटी ड्रग कमिटीज आहेत त्याच्या बैठका देखील त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि ATS नोडल तर त्याच्यामध्ये जे काही केंद्र सरकारचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, पण ATSला याकरता त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या हे लक्षात आलं की जे काही विशेषतः कंटेनरने ड्रग्स पाठवायचे असा एक प्रयत्न 3-4 वेळा झाला आणि वरती वेगळ्या गोष्टी आणि खाली कंटेनरमध्ये त्या ठिकाणी ड्रग्ज, अशा प्रकारचा जो विषय लक्षात आला. आणि हे विशेषतः आपल्या आजूबाजूच्या देशातनं जे पुश होत आहे आणि म्हणून याला शेवटी कुठेतरी टेरर फंडिंगशी देखील याचा संबंध आहे. म्हणून ATSला देखील याच्यामध्ये आपण जोडून घेतलं. केंद्र सरकारनेच ते केलेलं आहे. ATSला देखील त्या ठिकाणी आपण जोडून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे जे कंटेनर्स वगैरे आहेत आता आपल्या पोर्टवर आतापर्यंत याची आधुनिक एक्सरे मशीन नव्हती, ती पण मशीन आता आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक कंटेनर हा ज्या मशीनच्या माध्यमातून ड्रग्ज डिटेक्ट करता येतात अशा मशीनचा एक्सरे झाल्याशिवाय आता बाहेर जाऊ शकत नाही. अनिल देशमुख साहेब त्यांच्याकडून येतो. इथे सविस्तर पुण्याच्या घटनेच्या बाबतीत निवेदन केलं. हिट अँड रनच्या घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घडतात. नागपूरमध्ये कल्पना आपल्याला 4 घटना नागपूरमध्ये घडल्या. एका रितिका मालू ही रामझुला जो आहे तिथे त्या ठिकाणी घटना घडली. अध्यक्ष महोदय, रात्री 1:30 वाजता रितिका मालूनी 2 तरुणांना तिथे उडवलं आणि त्यांचा तिथं मृत्यू झाला. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ही घटना झाल्यानंतर 7 तासांनी तिथे सॅम्पल घेण्यात आलं. अध्यक्ष महोदय, घटना 1:30 वाजताची, सॅम्पल घेतला सकाळी 7:30 वाजता. 7 तासानंतर सॅम्पल घेण्याची काय आवश्यकता होती? घ्यायचं ते सॅम्पल तर लगेच घ्यायला पाहिजे, 1 तास 2 तास 3 तासानंतर.
त्यानंतर ही घटना झाल्यानंतर त्या महिलेला, त्या तरुणीला घरी जाऊ दिलं. त्यानंतर तिचे वडील तिथे आल्यानंतर अध्यक्ष महोदय, तिथला जो पीआय होता परशुराम भवळ, तिचे वडील आल्यानंतर गळाभेट झाली तिथं स्पॉटवर त्यांची, म्हणजे काही त्यांची धुणेओघ असेल, त्यांची गळाभेट झाली. त्या ठिकाणी त्या गाडीतलं जे दारूच्या बाटल्या होत्या ते फेकण्यात आल्या, तिथं डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स झाला अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीनं फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आणि बिना सुप्रतनाम्याची गाडी सोडली. या घटनेच्या बाबतीत गृहमंत्र्यांना माझी विनंती राहील की याची आपण अवश्य चौकशी करावी. ब्लड सॅम्पल 7 तासांतर का घेण्यात आलं. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एक ममता आदमाने या 2 तरुणी फिरायला चालल्या होत्या, त्यांना ओला गाडी उडवलं. 20 दिवसानंतर त्या ड्रायव्हरला पकडलं. या ममता आदमानेवर तिथल्या पोलिसांनी फक्त नोटीस दिला. जो ड्रायव्हर 20 दिवसांनी पकडला त्याला फक्त नोटीस दिला आणि सोडून दिलं. मी जेव्हा पोलीस कमिशनरला भेटायला गेलो त्यांना सांगितलं तुम्ही फक्त नोटीस देऊन का सोडलं. त्याच्यानंतर त्याच्यावर सिरियस कलमा त्यानिमित्तानं त्यांनी लावल्या. रुटीनमध्ये त्यांनी हे सर्व कारवाई करायला पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, अजून तिसरी महत्वाची केस दिघोरी नाका येथे तिसरी हिट अँड रनची केस झाली अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी 3 मृत्युमुखी पडले. एक 4 वर्षाची मुलगी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये जे आरोपी जे दारू पिऊन होते गाडी चालवणारे, त्यांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं अध्यक्ष महोदय. ब्लड सॅम्पल जे घेतलं ते 3 दिवसानंतर फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवण्यात आलं. आणि ते सुद्धा जेव्हा पत्रकार, तिचे जे क्राईम ब्रँचचे पत्रकार आहेत, त्यांनी कमिशनरला विचारलं की ब्लड सॅम्पल गेलं का, तर कमिशनरला गेलं रिपोर्टला. पण जेव्हा चौकशी केली तर 3 दिवसानंतर तिथले ब्लड सॅम्पल, तिथले जे पीआय होते विजय दिघे यांनी ते ब्लड सॅम्पल आपल्या डिकीमध्ये ठेवलं आणि विसरून गेले. आता अशा पद्धतीने गंभीर घटना असताना सुद्धा 3 त्यामध्ये मृत्युमुखी पडतात. एक लहान मुलगी 4 वर्षाची मृत्युमुखी पडते आणि पीआय तिथला ब्लड सॅम्पल आपल्या डिकीमध्ये ठेवतो 3 दिवस. अशा पद्धतीनं त्याला ठीक आहे सस्पेंड केलं, पण अशा पद्धतीने ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाई होते त्याच्यावर कडक कारवाई गृह खात्याने करायला पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर चौथी घटना घडली. पुरुषोत्तम पुट्टेवार, एक टाउन प्लॅनिंगची वरिष्ठ अधिकारी, तिने आपल्या सासऱ्याला त्यांना गाडी तिच्यावर तोडीने मारून टाकलं. अशा पद्धतीने अनेक घटना गृहमंत्रीमध्ये आपल्या नागपूरला झालेल्या आहे. याच्यामध्ये माझी विनंती राहील की रान झुला प्रकरणामध्ये जे 2 आरोपी मृत्युमुखी पडले त्यांच्या घरी जे 2 व्यक्ती मृत्युमुखी पडले त्यांना मी भेटायला गेलो होतो. त्यांनी आपल्याला एक पत्र पाठवलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्हाला गृहमंत्र्यांनी भेटायची वेळ द्यावी. मी आपल्याला विनंती करेल की त्यांना भेट देऊन त्यांचं ऐकून घ्यावं. नंबर 2, ममता आदमानी जी आहे तिच्या मी घरी गेलो होतो भेटायला अध्यक्ष महोदय. ती अतिशय गरीब आहे. 2.5-3 लाखाचं तिच्यावर बिल आहे. मी आपल्याला पत्र लिहून 15 दिवसावर पाठवलं की कृपा करून राज्य शासनाच्या माध्यमातून ममता आदमाने यांना मदत करावी. ती सुद्धा मदत आपण करावी अशी आपल्याला विनंती करतो. मान्य अध्यक्ष महोदय, सन्माननीय अनिल देशमुख साहेबांनी जे मुद्दे समोर आणलेले आहेत त्याच्यावर सविस्तर ब्रीफिंग आता माझ्याकडे नाहीये, नाहीतर मी त्याचं उत्तर दिलं असतं, कारण आज ही पोर्शे संदर्भातलीच फक्त लक्षवेधी होती. पण त्यांनी जे काही मुद्दे समोर मांडलेले आहेत ते निश्चित गांभीर्याने घेतले जातील. आणि विशेषतः त्यांनी जे सांगितलं की ममता आदमाने यांना जी काही मदत दिली पाहिजे, जरूर ती जी काही मदत आवश्यक आहे ती मदत त्यांना देण्यात येईल. आणि हे जे काही दुसरे विक्टीम आहेत, मी स्वतः त्यांनी वेळ मागितली, मी जरूर त्यांची भेट घेईन. नानाभाऊ, मी माझ्या मित्राचं सगळं उत्तर मी शांतपणे ऐकत होतो. अध्यक्ष महाराज, ड्रग्सच्या बाबतचं जी भूमिका आहे जी रोहित पवारांनी उपस्थित केली ती महत्वाची आहे याच्यात. अध्यक्ष महाराज, आपल्याला अध्यक्ष महाराज त्यांनी तिथं बिअर बार मध्ये दारू पिली वगैरे सगळ्या गोष्टी रेकॉर्डला आल्यात. पण अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये दारूपेक्षा हा ड्रग्सचा जास्त इन्व्हॉल्व आहे. आणि हा ड्रग विषय हा इतका डेंजर आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. ते नाशिकमधून ललित पाटील आणि मग त्याचं नातं यांच्याकडे खातं वाटतं ना, बोर्ड दाखवते यांच्याशी नातं असं नाही म्हणत ललित पाटलाचं, पण ससूनशी नातं फार जोडलं गेलं अध्यक्ष महाराज. आणि या घटनेमध्ये ससूनचं नातं मोठ्या प्रमाणात आलं. हे ससून हॉस्पिटलमध्ये असं काय, हे डॉक्टर तावडे कोण, डॉक्टर तावडे कोण, हे असे विद्वान लोक सरकारच्या आशीर्वादाने बसलेले आहेत. कारण की अध्यक्ष महाराज ते पत्र पण आहेत, ते आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत मीडियामध्ये. फॉरेन्सिक लॅबचं आपण मान्य उपमुख्यमंत्री गृहमंत्री आपण उत्तर दिलं
एका मंत्र्याला क्लीन चिट देत असताना तुम्ही, मी पत्र दिलं फॉरेन्सिक लॅबला, अजूनपर्यंत तो रिपोर्टच नाही आला. तुम्ही त्या काही मंत्र्याला तुमच्या मंत्रिमंडळात असलेल्या, तुम्ही विरोधी पक्षात असताना त्यांच्याबद्दलचा खूप आवाज उचलला होता, पण आता तुमच्या मंत्रिमंडळात आहे, त्याचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट अजूनही आला नाही, तुम्ही क्लीन चिट देऊन टाकला. तर मग अध्यक्ष महाराज, माझा मुद्दा असा आहे, या घटना ड्रग मध्ये घडतात आहेत, ह्या घटना ड्रग मध्ये घडतात आहेत. हा ड्रगच हा विषय जो आहे हाच महत्वाचा. अध्यक्ष महाराज, मगाशी माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी त्याच विषयाला की हे पब मध्ये ही दारूपेक्षा अध्यक्ष महाराज सगळ्यात जास्त ड्रगचा वापर केला जातोय आणि हे तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून आणि ड्रग कुठून येतोय, काय होत आहे, त्याचं आता मी तुम्हाला माहिती द्यायचं काही कारण नाहीये. तर तुम्ही म्हणाल की खोटं बोलता, रेटून बोलतात, नेरेटिव्ह बनवता, पण आम्ही करत नाही. ते मुंद्रातून येतो, गुजरातमधून येतो, सगळ्यांनाच माहिती आहे. माझं अध्यक्ष महाराज एवढंच म्हणणं आहे, ह्या काही विषय मी याला आरोप आणि हेतू आरोप करतो असं नाही. हा महाराष्ट्राला कलंक आहे. अध्यक्ष महाराज, पुण्यासारख्या शहरामध्ये, एज्युकेशन हबमध्ये आणि एका सांस्कृतिक शहराला अशा पद्धतीचा कलंक लागणं, मग अशा या भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्था आणि कोण त्याच्या पाठीशी नेमकं आहे. कारण की याच्यामध्ये, या घटनेमध्ये अजून पुन्हा अध्यक्ष महाराज, हे पोलिसांनी खाली जी कारवाई, जे माननीय मुख्यमंत्री मगापासून सांगतात आहे, राजकीय व्यवस्थेचा दबाव त्याच्यावर सातत्यानं होता. राष्ट्रासमोर हे प्रश्न सगळे निर्माण झालेले आहेत. या सभागृहाच्या माध्यमातून स्पष्टता माननीय गृहमंत्र्यांनी मांडावी, ड्रगच्या बाबत मांडावी. हा डॉक्टर तायरे, त्याला कोणाचा आशीर्वाद होता? तुमचा नव्हता. डॉक्टर काय असतील तिथं ते ससून मधले, हा ससूनचा ड्रगशी काय नातं? व्हीआयपी ट्रीटमेंट ललित पाटलाला हे कशासाठी दिलं गेलं होतं? आणि म्हणून अध्यक्ष महाराज, हा ससून हॉस्पिटल सुद्धा हे जे आहे हे या सगळ्या ड्रग व्यवस्थेशी आणि रक्तबदलामध्ये, आणि अध्यक्ष महाराज हा रक्त नमुना तपासायचा ना अध्यक्ष महाराज, त्याला मी तुम्हाला सांगतो, अजून आताही सांगतो, त्याला दारू त्याच्यामध्ये येणार. कारण की त्याच्यामध्ये कोर्टामध्ये काय होतं, आपण वकिलात अध्यक्ष महाराज, दारू पिलेला आहे तर त्याला तर माफच केलं जातं नंतर काही, आणि मुद्दाम थोडी मारलेलं आहे, ते नंतर काय होतं आपल्याला माहिती आहे. पण ड्रग हा विषय जो अध्यक्ष महाराज त्याच्या रक्त नमुन्यात येणार नाही अध्यक्ष महाराज, हेच आम्हाला संशय आहे. आणि म्हणून त्याची स्पष्टता या ठिकाणी करावी. आणि महाराष्ट्राला लागलेल्या या ड्रगचा कलंक, ससून हॉस्पिटलचं नातं आणि ह्या व्यवस्था, याच्याबद्दलचं स्पष्टीकरण माननीय उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं. ठीक. माननीय अध्यक्ष महोदय, अर्धा तास पहिल्यांदा तर याच्यावर कुठलाही राजकीय दबाव असता तर एवढी कारवाई कधी झालीच नसती. आणि ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर श्रीहरी हळनोर, डॉक्टर अजय तावरे आणि अतुल घाटकांबळे या सगळ्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि नाना, मग मला काय बघा, राजकारणात गेलो होतो मी मागच्या वेळेस, ललित पाटील प्रकरण कुठे सुरू झालं ते सांगितलं होतं मी. कसं त्याचं पत्र, त्याला आयुक्तांनी तेव्हाच्या कोणाला पत्र लिहिलं होतं, तरी ते पत्र कसं इग्नोर झालं, तो कधी ऍडमिट झाला, सगळं सांगितलं. मला असं वाटतं की हे जरा राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी काही आपली नवीन पिढी आहे, या नवीन पिढीला हा जो काही ड्रग्सचा विळखा या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि सगळ्यात यातलं महत्वपूर्ण काय आहे तर पूर्वी बाहेरून ड्रग्ज वगैरे आणावे लागायचे, अलीकडच्या काळामध्ये केमिकल ड्रग्ज तयार होत आहेत आणि ते आपल्याकडेच तयार होतात. आता आपण ज्यावेळेस मोठा कुरकुमला कारखाना किंवा ते गोडाऊन हे काढलं, त्या ठिकाणी ते तयार करत होते. आणि त्याचं नेटवर्क जे निघालं ते असं निघालं की जवळपास म्हणजे त्या ठिकाणी 3600 कोटीचा माल आपण जप्त केला. त्याचं 48 तासात जेव्हा फॉरवर्ड लिंकेज झालं, तिथे तयार होऊन तो दिल्लीला जायचा. दिल्लीमध्ये खाण्याचे जे काही पदार्थ आहेत त्याच्या पॅकेजिंगमध्ये तो पॅक व्हायचा आणि परदेशात जायचा. आता तो सगळं आपण शोधून काढलं, मग नंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलं. आता त्याचे अनेक देशातल्या लिंक्स या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनी काढलेले आहेत. मुळामध्ये हा केवळ आपल्यापुरतं मर्यादित राहिलेला नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर आज मोठ्या प्रमाणात या संदर्भातले व्यवहार होत आहेत.
आणि म्हणूनच पहिल्यांदा केंद्र सरकारने सगळ्या राज्यांची एकत्रित या संदर्भात बैठक घेतली, एकत्रित स्ट्रॅटेजी तयार केली. त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून ह्या ज्या काही कमिट्या तयार केलेल्या आहेत आणि मग पहिल्यांदा इंटेलिजन्स या संदर्भातलं एक वेगळं युनिट तयार केलं की जे यातलं इंटेलिजन्स जमा करतं आणि राज्यांना सांगतं. म्हणजे आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोऑर्डिनेशन चाललेलं आहे, केंद्राचं आणि राज्यांचं चाललेलं आहे. ते इंटेलिजन्स आल्यामुळेच आज आपण वेगवेगळ्या कारवाया करू शकतोय. म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हापासनं ही झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आहे मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या. ठीक आहे, जे कारवाया जे काही झाल्या आहेत ते काही एका दिवसात उगवलेले लोक नाही आहेत. पण आता या संदर्भात पोलिसांनाही आपण सांगितलेलं आहे की आणि केलंही आपण. ललित पाटील प्रकरणात आपण बघितलं असेल की ड्रग्सच्या केसमध्ये जर पोलिसांचं इन्व्हॉल्वमेंट दिसलं तर केवळ सस्पेन्शन नाही तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल. तशा प्रकारे बडतर्फ आपण केलेला आहे. त्यामुळे ही पॉलिसी आपण केली आहे. निश्चितपणे अजून खूप काम करावं लागेल. हे एक आव्हान आपल्यासमोर आहे. आव्हान नाही असं म्हणून ते टाळता येणार नाही, पण त्या संदर्भात सरकार निश्चितपणे या आव्हानाचा मुकाबला करण्याकरता त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्नरत आहे. आता पुढे जाऊया. पाऊण तास झाला. शेवटचा प्रश्न जितेंद्र आव्हाडजी, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, हा खरंच गंभीर विषय होता. आपण ज्या डॉक्टर तावरेंचं नाव घेतलं, उपमुख्यमंत्री महोदय तावरे, त्यांनी अटक केलं सांगितलं ऐका की मला माझं तोंड उघडावं लागेल. मला वाटतं त्यांचं तोंड उघडण्यासाठी आपण नार्को टेस्ट करावी आणि त्याला आपण मान्यता द्यावी. पण ह्याच्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न जो अजूनपर्यंत अनुत्तरित राहिला आहे तो म्हणजे पोलीस स्टेशनला आणि पोलीस कमिशनरला फोन कोणाकोणाचे गेले होते. त्याच्यामध्ये कुठली राजकीय, आपण देवेंद्र स्पष्ट बोलणारे, स्वच्छ सांगणारे, सत्य सांगणारे गृहमंत्री म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रात. त्यामुळे हे सगळे बोलत असताना आपल्याकडनं महाराष्ट्राला सत्याची अपेक्षा आहे की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा बीजेपीचा नेहमी आवडता सब्जेक्ट राहिलेला आहे की राजकारणाचं गुन्हेगारीकरण व्हायला नको. असं असताना ह्या पोलीस स्टेशनला किंवा कमिशनरला कुठल्या मंत्र्याचे आणि कुठल्या आमदाराने टायऱ्यावरती तसेच पोलीस स्टेशनवरती दबाव आणले होते. कॉल रेकॉर्ड्स आहेत, अमितेश कुमार यांनी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तर आपण या सभागृहाला आणि या सभागृहाद्वारे महाराष्ट्राला ही माहिती घ्यावी की कोणी त्या पोलीस स्टेशनला आणि कलेक्टर आपला पोलीस आयुक्तांना या गुन्ह्यासंबंधी फोन केले होते आणि बिर्याणीवर देण्यात आले. साहेब, पोलीस आयुक्तांना किंवा पोलीस स्टेशनला कुठल्याही मंत्र्याने फोन केलेला नाही. हे निश्चित आहे की जेव्हा ही घटना घडली स्थानिक आमदार हे पोलीस स्टेशनला गेले होते. त्यांनी स्वतः ते आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की मी त्या कंपनीतच काम करायचो, त्यांच्या वडिलांनी मला सांगितलं, मी गेलो त्या ठिकाणी सीसीटीव्हीचा रेकॉर्ड आहे. ते पोचल्यानंतर जवळपास 35 मिनिटांनी पीआय तिथे पोचले. त्यानंतर 15 मिनिटं त्या ठिकाणी ते पीआय कडनं त्यांनी पीआयशी चर्चा केली. पीआय कडनं त्या संदर्भात सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर ते तिथनं निघून गेलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणीही दबाव आणलेला नाही, कोणाचाही फोन रेकॉर्ड नाही. लक्षवेधी क्रमांक 2, 3 आणि 5 पुढे ढकलण्यात येत आहेत. आता लक्षवेधी क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4. खूप वेळ झाला. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट सापडल्याचं एक भयंकर घटना मुंबईमध्ये समोर आली. त्या संदर्भातली ही अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे. सरकारने उत्तर फार विस्तृत दिलंय. सकारात्मक उत्तर देण्याचं सरकारचा प्रयत्न आहे. हे खरं आहे की या व्यक्तीने जे स्वतः डॉक्टर आहेत त्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी या संदर्भातली तातडीने कारवाई केली, चौकशी केली आणि या संदर्भातले गुन्हे दाखल केले. उत्तरामध्ये
FDA डिपार्टमेंटने काय काय केलंय, अन्न व औषध प्रशासन डिपार्टमेंटने काय काय केलं याचं उत्तरं दिलेली आहेत. परंतु त्या व्यक्तीला आईस्क्रीम मध्ये मानवी बोट मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने पहिली तक्रार त्या कंपनीकडे ऑनलाईनच्या माध्यमातून कंपनीच्या वेबसाईटवर केली. पण त्या कंपनीने या तक्रारीची दखल घेतली नाही. व्यक्ती सुशिक्षित असल्यामुळे, सामाजिक जाणीवा असल्यामुळे मग ते पोलीस स्टेशनला गेले आणि त्या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. आणि त्यामुळे मी फार या संदर्भात विस्तृत याची माहिती न देता मी 2-3 प्रश्न या निमित्ताने उपस्थित करतोय. उत्तरामध्ये म्हटलंय प्रोडक्शन मॅनेजरवर गुन्हा हा दाखल केलाय. माझ्या माहितीनुसार प्रोडक्शन मॅनेजरवर अद्याप तो गुन्हा दाखल केलेला नाहीये. आणि याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्याने कंपनीला हे सांगितलं की माझा बोटाचा भाग त्या ठिकाणी त्या यंत्रात सापडला. त्यानंतर त्या सगळ्या बॅगचं आईस्क्रीम त्या ठिकाणी रिकॉल करण्याचं काम या फॉर्च्यून डेअरीने, म्हणजे आईस्क्रीम कोण बनवतोय? फॉर्च्यून डेअरी. त्यांचा ब्रँड कुठला आहे? वायको नावाची कंपनी. त्या कंपनीचा ब्रँड आहे यमो. आणि त्यामुळे सर्वच्या सर्व प्रोडक्शन हे तात्काळ रिकॉल करण्याची आवश्यकता होती, ते त्या कंपनीने केलं नाही. आणि त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांवर नाही तर या दोन्ही कंपन्यांच्या मालकांवर अन्न व औषध प्रशासन डिपार्टमेंट पोलिसांच्या मार्फत गुन्हा दाखल करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्याचबरोबर ऑनलाईन तक्रार केल्यानंतर कंपनीने दखल घेतली नाही, त्या संदर्भात काय आपण कारवाई करणार याचं उत्तर अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर हा प्रश्न सर्वसामान्य लोकांशी दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. ॲपवरनं फूड मागवणं हे अनेकांच्या जीवनाचा नित्य भाग आहे. आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये हे काम करण्याकरता, या कामावर नजर ठेवण्याकरता पुरेसा अधिकारी वर्ग नाहीये. आणि त्यामुळे आता किती पदं रिकामी आहेत आणि ती पदं तुम्ही कधीपर्यंत भरणार, असे माझे आपल्याला 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय,